खायचा आहे वरण भात, म्हणून मग इथं मुगाची डाळ तुरीची डाळ मिक्स केली आहे. मी नेहमी मिक्सच लावते. त्यामध्ये थोडंसं तेल हिंग हळद असं घालून घेतलं आहे. आणि मग नंतर वरण करताना आम्ही गूळ हिंग मीठ हळद असं पुन्हा घालते. गूळ घातल्यानं हे साधं वरण खूप छान लागतं. तर चला या कुकरमध्ये वरण आणि दुसऱ्या छोट्या कुकरमध्ये भात लावून घेणार आहे. गॅसची बचत सगळ्यात जास्त होती ती कुकरमुळं. इंडक्शन पण आहे आपल्याकडं, पण माझ्याकडं कुकरमुळं मी खूप स्वयंपाकाला गॅस सेव्ह करते. चला भेटते थोड्या वेळाने. काय होतं, ट्रायपॉडला फोन लावणं ह्यातला एवढा वेळ नसल्यामुळं खरं सांगायचं तर ब्लॉगिंग राहून जातं. कारण आपल्याला फक्त चॅनेल नाही तर अजून बरीच कामं सांभाळायची असतात. तर चला होम टूर द्या म्हणताय सगळेजण. थोडं घरातलं काम बाकी आहे. हां, आणि हा पण प्रश्न विचारला, हे न्यू हाऊस घेतलंय तुम्ही का ओल्ड घेतलंय? तर खरं सांगते, मी नाही म्हणत की जुनं घर घेणं वाईट असतं वगैरे, पण जर ते अगदी छोटं आहे म्हणून बदललेलं वगैरे असेल तर ठीक आहे. पण जर त्या घरात काही प्रॉब्लेम असतील काय तर ते आपल्याला सहसा कळत नाही. सामान्य मृत्यू प्रत्येक घरातच होतो, पण एक 10 पिढ्या एक पिढी मागचं 2 पिढ्या मागचं आजारी व्यक्ती किंवा आत्महत्या केलेली व्यक्ती अशी घरं घेण्यापेक्षा मग मी सध्या माझ्या बजेटमध्ये छोटं आणि छान घर घेतलं, पण न्यू घेतलं. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. येताना मी घेऊन आले आज, मला दम आलू करायचा आहे. मुलांना खूप आवडतो. आता याच्यात 3 वेळा तरी होईल, फक्त लवकर लवकर करावा लागतो, नाहीतर मग ह्याला कोंब येतात. तर हे दम आलूचे बटाटे. त्यानंतर बघा, भरितासाठी वांग आणलं आहे. खूप जास्त भरीत आवडतं आमच्याकडं, आणि कांद्याची पात घालून तर भरीत खूपच सुंदर होतं. त्यानंतर कच्ची केळं 3च आणली आहेत, 20 रुपयाला 3. त्याच्या एका केळ्याचे वेफर्स करणारे आणि 2 केळ्यांची भाजी करणारे. पौष्टिक असते खाण्यासाठी. थोडंसं पनीर आणलं आहे मटर पनीर करण्यासाठी. एक भाजीची सोय म्हणजे हा मटर पनीर मसाला नसला तरी चालतो, मी नेहमीच मसाले घालते असं नाही. हे बघा, हा आणलाय लाल भोपळा. त्याच्या बऱ्याच जण घारे करतात, पण मी तळण्याच्या पदार्थापासून थोडी कमी असते म्हणजे, म्हणून मी भाजीच करते. त्यानंतर गाजरं कोशिंबिरीसाठी. उन्हाळ्यात रोज एक कोशिंबीर माझ्याकडे असतीच. आणि ओवीच्या तब्येतीसाठी थोडंसं रताळे, जे तिला आता उकडून किंवा भाजून दोन्ही आवडतात, ते मी देईन तिला. छान असा मोठा मोठा लसूण मिळाला, तो आणला. आता तुम्ही म्हणाल ताई गावठी का नाही आणला? नव्हता आज. ही काकडी पण कोशिंबिरीसाठी. टोमॅटो घरात होते. शेवगा प्रचंड महाग झालाय, त्यामुळे 4च शेंगा घेऊन आले. या तोडलेल्या आहेत. तोडलेल्या म्हणजे मधून कट केलेल्या आहेत. आणि काय नाही, एवढंच आणलं मी. आणि लसूण वगैरे ते दाखवलं तुम्हाला. तर आता वरण भाताचा म्हणजे वरणाचा कुकर लावलाय, भात करणार फक्त. वरण भात, सकाळची सांडग्याची भाजी आहे आणि पोळ्या आहेत, त्यामुळे फक्त आता वरण भात करणारे. दिवा उदबत्ती करून घेतलेली आहे. आता कपडे चेंज करते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. हे सगळं आता लावून घेण्याचं काम आहे, असं नाही की हे झालं म्हणजे काम संपलं. तर चला त्या भाजीच्या ज्या पिशव्या मिळतात ना, त्या मला आणायच्या आहेत. पण कसं आहे सांगू का, तो गरजेचा खर्च वाटत नाही मला. कारण कसं पण आपण पिशव्यांमध्ये अशा वगैरे घालून ठेवू शकतो, म्हणून मी अजून घेतलेलं नाहीये. पण ऑर्गनाइजसाठी पुढे मागं घेऊया. हे वांग छानपैकी. नाही, बटाटे त्यामध्ये ठेवायचे. अजून करायला दे लवकर, फ्रीज उघडा राहतो ना. त्याच्यात टाक डायरेक्ट. कापडी पिशव्या एकदा आणल्या तर त्या बरेच दिवस जातात, त्यामुळे बघूया, आपल्याला जमलं तर आम्ही पनीर आणू. पनीर आपलं फ्रीजर मध्ये जाऊ दे. फ्रीज बराच मोठा आहे त्यामुळे, आणि स्टोरेज आहे. तूप दे इकडे. तूप घरचं असतं, त्यामुळं थोडंसं गाईचं जमलं तर आणत असतं. आणि गाईच्या पण आता तुपाच्या वाटी आपल्याकडे आहेत, त्यामुळे ते पण आणण्याची गरज काही फारशी वाटत नाही. पण कसं आहे सांगू का, ओवीला आणि अखिलेशला थोडं तूप मी देते आत्तापासून. रोजच्या जेवणातच तूप असतं. आपण व्हेजिटेरियन आहोत, त्यामुळं तूप थोडंसं डाळी तूप असं
पोटात गेलेलं चांगलं असतं. तर हा जो सगळा पसारा दिसतो यासाठीच ट्रॉलीज करत आहे मी. थोड्या दिवसांना ट्रॉलीज आपल्या येतील आणि त्यानंतर मग मी तुम्हाला होम टूर देईन. मला काही या पसाऱ्याची लाज वगैरे आहे असं नाही, पण थोडं तरी दिसायला व्यवस्थित असावं जेव्हा मी होम टूर देईन. बाकी मी काही तुम्हाला एक्स्ट्रा काही दाखवणार नाहीये. जे आपलं आहे जसं आहे तसं मी दाखवणार आहे. तर ओवी आता आज थोडी बरी आहे आणि ती बरी झाली ना की अशी पटापटापटा हलती. काल मात्र ती कोमेजली होती आणि दमछाक होती. खरं थांबा मी गॅस बंद करते, बारीक करते. खरं सांगू का की सिंगल आई म्हणून मी स्ट्रॉंग आहे हे मलाही माहिती आहे, पण कधी कधी दमछाक होती. सगळं काही करता करता म्हणजे किती ठिकाणी धावायचं हेच कळत नाही. किती ठिकाणी धावायचं हेच कळत नाही. सगळ्यांना वाटतं की हो स्ट्रॉंग तर नक्कीच आहे. मी स्ट्रॉंग असल्याशिवाय चालणारच नाहीये मला. पण खरं सांगते मी दमून जाते. दमून म्हणजे काय, शरीरानं नाही, माझं मन दमतं. मला सगळं लिटरली मला सगळं मी आर्थिक नियोजन असेल, शारीरिक असेल. आता काल अख्खीचं कॉलेज, ओवीचा दवाखाना, मग अख्खीला कॉलेज काल बुडवावं लागलं कारण की एक जण तिथं सतत केस पेपरला ह्याला लागत होतं. त्यामुळं मग अशा खूप अडचणी येतात आणि तिला ऍडमिट सांगितलं होतं पण आम्ही घरी आणलं. अशा पद्धतीने अडचणी वाढतात कारण घरात पण कोणी नाही, बेला एकटी आहे आणि आईला म्हणाल तर एवढ्या लांबून सतत तिला बोलावणं पण शक्य नसतं. त्यामुळं मग करायचं ऍडजस्टमेंट. प्रत्येकाला आपापलं आहेत कामं, त्यामुळं करायचं. पण म्हणतात ना गाडीला 2 चाकं असल्यावर गाडी खूप छान चालते आणि एका चाकावर किंवा एका पायावर जर आपण तिकडे बघा, एका पायावर जर आपण चालायचा प्रयत्न केला ना तर आपला दुसरा जो पाय असतो तो खूप दुखतो. खरं आहे ना, तुम्हाला पटलं तर सांगा, माझ्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल तर सांगा की एक पाय कट केला तर माणूस चालू शकत नाही असं बिलकुल नाहीये. चालू शकतं आणि मी चालतेय पण जो दुसरा पाय असतो तो खूप दुखतो. कधीतरी रात्री आपल्याला कोणीतरी विचारणार असावं की दमतीस का ग किंवा खूप करतीस असं वाटतं, पण काही नाही. मुलांच्या चेहऱ्याकडे बघून तेही विसरायला होतं. महाराज आहेत जे वेळोवेळी प्रत्यक्ष मला सांगतात, सल्ला देतात. कोणाच्या तरी रुपये म्हणण्यापेक्षा स्वतः मला ते सांगतात की हे नाही असं कर तसं कर. त्यामुळं काही नाही, हेही दिवस जातील. फार तर फार अजून 1.5 वर्ष मग अखीचं शिक्षण झालं की अखीला छान नोकरी लागेल. किमान आपल्याला थोडा हातभार लागण्या इतका तरी तो नक्कीच जॉबवर चांगलं पेमेंट घेईल कारण त्यासाठी आपण त्याला उच्च शिक्षण देत आहोत. आणि शेवटचं 1.5-2 वर्ष त्याचे राहिले आहेत. त्यानंतर मला खूप हायसं वाटेल. असं नाही की मी त्याचा पैसा वापरेन, काही नाही त्याच्यासाठीच, पण थोडा आधार येईल आपल्याला. तर या व्हिडिओमध्ये ना तुम्ही मला खूप भरभरून प्रेम द्या कारण मला गरज आहे. हे चॅनेल आपलं पुढं जाण्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे कारण यातून तुम्ही बघता इतर ब्लॉगर ज्या ऍडव्हर्टाईज करतात, जाहिराती करतात, त्यातून त्यांना पैसा मिळतो आणि तो आपल्यालाही मिळावा. अर्थातच मी असं लपवून नाही सांगणार तुम्हाला, प्रमोशन मधून पैसा मिळतो आणि माझ्याकडे आता सध्या काहीही प्रमोशन नाहीयेत. म्हणून आपल्याला हे चॅनेल पुढे न्यायचंय. तुम्ही आपल्या इन्स्टाला पण फॉलो करा, सुनेत्रा 26, सुनेत्रा देशपांडे या नावावर आपले इन्स्टा आहेत आणि आपल्याला जेव्हा प्रमोशन मिळतील तर त्याही व्हिडिओंना प्रेम द्या. त्याच पद्धतीने मी इथं जे प्रोडक्ट टॅग करत असते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तेही तुम्हाला जे आवडतील ते जरूर घेत जा. तर मला वाटतंय मी ब्लॉग करणार होते मोठा काम करताना, पण आता गप्पा मारताना झाला 7-8 मिनिटाचा आणि मला तुम्ही लोकच आहात. माझे जे मनातलं आहे ते सांगायला तुम्हीच आहात. मी कुठलंही रडगाणं गात नाहीये, मी जस्ट तुम्हाला माझ्या फिलिंग सांगितल्या. जेव्हा दवाखान्यात काल अखिलेश तिथं होता, त्याच्याकडे गाडी होती. आमच्या घरापासून खोटं वाटेल तुम्हाला 15-20 मिनिटं चालत गेल्यावर मला तरी पण रिक्षा मिळाली नाही. मग एक गाडी दिसली मला, त्याच काकांना मी हात केला की मला असं असं रिक्षेपर्यंत सोडा. आणि कारण दुपारची वेळ होती, पाऊस पण येत होता, त्यामुळे रिक्षा नव्हत्या. आणि त्या काळात मला कळालं की किती धावायचंय आपल्याला, अजून खूप काही करायचंय. ओवी अजून खूप लहान आहे, 10 वर्ष, म्हणजे अजून तिची किमान आपल्याला 15 वर्ष सगळं नीट करायचंय. आखीचे अजून 2-3 वर्ष, त्याचं पुढे लग्न होईल 5-6 वर्षांनी, ते आहे. म्हणजे अजून आयुष्य खूप मोठं आहे. कोण कधी कुठपर्यंत जगेल माहित नाही, माझंही माहित नाही, कुणाचंच कुणाला माहित नसतं.
पण आहे जबाबदाऱ्यांचं ओझं जास्त आहे आणि त्या मनानं माझं बळ कधी कधी कमी पडतं आणि मग महाराज अलगद बोटाला धरतात आणि म्हणतात चल तू पुढं, मी आहे तुझ्या मागं. आणि तो एकमेव शब्द मला आधार देतो. सगळ्यांनी साथ सोडली पण माझ्या महाराजांनी माझी साथ कधीच सोडली नाही. आणि ब्लेस्ड आहे मी खूप की आपण स्वामी भक्त आहोत आणि आपल्यासोबत आपले ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळं जे काही होईल ते त्यांच्या मर्जीनं होईल. माझ्या आयुष्यात चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, ते सगळं त्यांच्या मर्जीनं होईल असंच मला वाटतं. बाकी भेटेन तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. चला.